राम राम मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर तुमचा भाऊ रवी वरंडे घेऊन आलाय नवीन एक भन्नाट व्हिडिओ. तर मंडळी होय, तुम्हाला आज मला सांगायचं होतं, कारण मला भरपूर मुलांनी कमेंट केली होती आपल्या व्हिडिओला की दादा मला दुबईला यायचं आहे. मी दुबईमध्ये आहे सध्या, परंतु मला राहण्यासाठी बेड स्पेसची कुठे सोय होईल का? तर म्हटलं ठीक आहे, आणि त्या मुलाला मी बेड स्पेसची सोय करून दिली. त्याला मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला आहे की या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि माझं नाव सांग, 100% तुला बेड स्पेस मिळेल. तर मला वाटलं की चल ठीक आहे, हा प्रॉब्लेम आता एका मित्राला झाला तर असं भरपूर लोकांना होऊ शकतो. तर त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ करतो, जेणेकरून जे आपले काही भाव आहेत, ज्या बहिणी आहेत, त्या इंडियामधून दुबईमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना दुबईमध्ये आल्यावरती कमी खर्चामध्ये बेड स्पेस अवेलेबल कुठे असेल आणि किती खर्च येईल हे त्यांना कळेल. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. लेट्स सी. आता काहींसाठी बेड स्पेस म्हणजे काय हे थोडं नवीन असेल, कारण ज्यांनी हॉस्टेलची लाईफ पाहिली नसेल, आता इव्हन हॉस्टेलची लाईफ मी सुद्धा पाहिलेली नाही आहे. हे मी पहिल्यांदा दुबईमध्ये आल्यावरती, नाही का, आपण मूवीमध्ये बघतो किंवा हॉस्टेलमध्ये लोक नाही का वर खाली बेड असतात त्याच्यावरती झोपायचे, त्यावेळेस आपल्याला ते बघायला युनिक वाटायचं की हा हे असं असतं का. परंतु ते आपल्याला खरंच म्हणजे ज्यांचं आयुष्य चांगलं आहे त्यांना ते अनुभवायला येऊ नये असं मला वाटतं. कारण बेड स्पेस असणे चांगली गोष्ट नाही आहे, कारण त्याच्यावरती म्हणजे तो एक बेडच आपलं बोलतो ना आपण मिनी रूम असं असतंय बेड स्पेस म्हणजे. तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवतो की बेड स्पेस म्हणजे नक्की कसं असतंय. मी फ्रंटचा कॅमेरा चालू करतो. हे तुम्ही पाहताय ना, तर हे खाली एक बेड असतो आणि त्याच्यावरती एक बेड असतो. हे असे डबल बेड असतात. तर डबल बेड पाहू शकता, हे असे हे असे वर खाली बेड असतात. त्याला बोलतात बंकर बेड, म्हणजे वर खाली बेड असतो ना त्याला बेड स्पेस असं बोलतात. आता बेड स्पेसचं कसं असतं, बेड स्पेसचं ना दुबईमध्ये ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा रेट चालू आहे बेड स्पेसचा. तर मी तुम्हाला आता पर्टिक्युलर एरियाचा तुम्हाला मी एक्सप्लेन करेन की या एरियामध्ये बेड स्पेसचा रेट किती चालला आहे, डाऊन अप आणि बाकी काही गोष्टी असतील त्या. तर सर्वात आधी मी एक्सप्लेन करतो तुम्हाला अल्कुज एरियाबद्दल. मी अल्कुजबद्दल का सांगतोय, कारण मी ज्यावेळेस व्हिजिट विजावरती आलो होतो 2 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी अल्कुजमध्ये राहत होतो आणि त्यावेळेस मी जो बेड स्पेसची कॉस्ट पे करत होतो ना, म्हणजे डाऊन आणि अप हे 2 असतात, त्याच्यामध्ये मी अपवरती राहत होतो, म्हणजे वरचा साईडचा मी यूज करत होतो. त्यावेळेस मी त्याला पे करत होतो 500 दिरहम. आणि ती जो आहे ना तो बेड स्पेस बिल्डिंगमध्ये होता, म्हणजे प्रॉपर बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगला सिक्युरिटी गार्डसुद्धा होता, प्लस प्रॉपर एक्सेस कंट्रोल होती, म्हणजे एकदम सेफ्टीवाली होती ती बिल्डिंग. त्या बिल्डिंगमध्ये मी 500 दिरहम पे करायचो एका बेडचे. वरती हा दिसतोय ना वरचा, त्यासाठी 500 दिरहम पे करायचो. आणि जर तुम्हाला जर खालचा बेड हवा असेल, म्हणजे असा खालचा बेड, तर त्यासाठी होते 600 दिरहम. म्हणजे जर तुम्ही अल्कुजमध्ये गेलाय आणि चांगल्या बिल्डिंगमध्ये बेड स्पेस घेताय, तर वरचा बेड तुम्हाला मिळेल 500 रुपयाला आणि डाऊनचा बेड मिळेल तुम्हाला 600 रुपयाला. आणि त्याच अल्कुजमध्ये तुम्हाला जर समजा कमी पैशामध्ये हवा असेल, म्हणजे तुमच्याकडे सध्या पैसा कमी आहे असं समजून चालू, आणि तुम्हाला लो बजेटमध्ये आणि तुम्हाला चांगल्या प्रकारची राहण्याची सोय हवी असेल, तर काय ओके, तर मी तुम्हाला सांगतो की समजा तुम्हाला कमी पैशात हवं असेल तर अल्कुजमध्येच अल्कल गेटच्या पाठच्या साईडला लेबर कॅम्प आहे, त्या साईडला भरपूर. त्याच्यानंतर तिथं काय बोलतात ते लेबर मार्केटसुद्धा आहे, लेबर मार्केट बोलतात त्याला, ओके, बंगाली मार्केट. तर त्याच्याच आसपास तुम्हाला एक अजून मिळेल कमी रेटमध्ये. त्याचा रेट असणार आहे 300 दिरहम ते 350 दिरहम. म्हणजे कसं, 300 दिरहमला तुम्हाला मिळेल वरचा आणि 350-400 दिरहमला मिळेल तुम्हाला खालचा. आता हे त्यावेळेस मला माहिती नव्हतं, परंतु हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर चांगली सुविधा हवी असेल तर तुम्ही एक काम करा, PGTच्यावरती आलाय तर तुम्ही एक काम करा की तुम्ही 350 आणि 400, म्हणजे 300, 350, 400च्या रेटमध्ये असेल तोच बेड तुम्ही यूज करा, जेणेकरून तुम्हाला बरं होईल. आता हा सेम रेट आहे ना दुबईमध्ये सांगायचं झालं ना, तर तुम्ही देरा साईडला गेला तरी तुम्हाला हाच रेट पडेल, अल्कुजमध्ये हाच रेट आहे, सोनापूर साईडला गेला तरी हाच रेट आहे. त्यामुळे तुम्ही व्हिजिट विजावरती येते ना दुबईमध्ये, तर तुम्ही एक काम करा की 300, 350 ते 400च्या दरम्यान जो असेल ना बेड स्पेस तो यूज करा, कारण 500-600 दिरहमचा बेड स्पेस घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि हां, आता तर ते बेड स्पेसमध्ये समजा तुम्ही एखादा बेड स्पेस घेतला, एक बेड घेतलाय, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 300 दिरहम, तर त्यामध्ये तुम्हाला काय काय सुविधा मिळतात, तर ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला सुविधा मिळणार
तुम्हाला वॉशिंग मशीन मिळली जाणार कपडे धुण्यासाठी, फ्रीज मिळली जाईल बाकी तुमचं सामान ठेवण्यासाठी, प्लस तुम्हाला वायफाय मिळला जाईल. वायफायचं काय असते, काही ठिकाणी वायफायचे पैसे घेतले जातात एक्स्ट्रा, काही ठिकाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड करतात, डिपेंड ऑफ त्या रूमचा ओनर. ओके. तर प्लस अजून तुम्हाला काय मिळेल, गॅसची सुविधासुद्धा असते, तुम्ही जेवण बनवू शकता. हे तुम्ही 300 दिरममध्ये जर घेतलं तरी मिळतं आणि 500 दिरम घेतलं तरी मिळतं. परंतु काय होतं, 500 दिरम का घेतली जातात, का तर ती बिल्डिंगमध्ये असते आणि जे बाकी असतं ते लेबर कॅम्पच्या एरियामध्ये असतं. तर अजून एक गोष्ट, काही लोकांना प्रश्न पडेल की बेड स्पेस हा बिझनेस ठरू शकतो का? तर 100% बेड स्पेस हा एक प्रॉपर बिझनेस आहे दुबईमध्ये आणि तो करतात लोक. आणि खरंच मला असं, तुम्ही मला कमेंट करा की मी स्पेशल दुबईमध्ये आपण बेड स्पेसचा बिझनेस करू शकतो का, ह्याच्यावरती व्हिडिओ बनवू का? जर तुम्ही कमेंट केल्या तर 100% मी त्याच्यावरती एक व्हिडिओ करेल, जेणेकरून जो कोण आपले बिगिनर्स असतील, जो कोण आपले तरुण व्यापारी असतील, त्यांना हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरेल, म्हणजे येणारा. तुम्ही जर कमेंट केली तर मी नक्की व्हिडिओ करेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल की दुबईमध्ये जर तुम्ही बेड स्पेसचा बिझनेस करताय तर त्यासाठी किती तुम्हाला खर्च येईल, महिन्यात तुमचा किती प्रॉफिट असेल आणि तुम्ही तो कुठे करू शकता. ओके. तर ती डिटेल्स मी त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये देईल. तर ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. आणि हां, जर कोणालाही मी बोलतोय, जर बेड स्पेस हवा आहे, तुम्ही आता दुबईमध्ये आहात आणि तुम्हाला बेड स्पेसची गरज आहे, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो. हा पहा कॉन्टॅक्ट नंबर. शमीम आपला तो भाव आहे, शमीम आहे, बांगलादेशचा आहे. त्याचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. त्याला तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपला किंवा कॉल करा आणि त्याला सांगा की रवी वरंडेनं तुमचा नंबर दिला आहे. हिंदीमध्ये बोला, कारण तो बांगलादेशचा आहे. तर त्याला बोला की रवी वरंडेने तुमचा नंबर दिला, मला बेड स्पेस हवा आहे. 100% तुम्हाला बेड स्पेस मिळणार. आणि जर बेड स्पेस तुम्हाला त्याने नाही दिला तर मला कमेंट करा, मी त्याच्याशी बोलतो. कारण 100% गॅरंटी आहे की तुम्हाला बेड स्पेस हा मिळेल आणि अलकुजसारख्या ठिकाणी कमी स्वस्तात कमी पैशामध्ये मिळून जाईल. एवढंच म्हणजे या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं, कारण मुलांनी कमेंट केले होते की त्यांना बेड स्पेस हवा आहे, तर त्यासाठी त्यांना काय करावं लागेल किंवा कुठे मिळेल. तर मला वाटलं की ठीक आहे यार, आपण आपल्या भावांना बेड स्पेसबद्दल सांगूया. कारण मी ज्यावेळेस आलो ना, त्यावेळेस मी 500 दिरम पे करून राहत होतो व्हिजिट विजावरती. कारण त्यावेळेस मला एवढी माहिती नव्हती की बेड स्पेस कुठे असतो किंवा काय आणि किती खर्चात आपल्याला म्हणजे स्वस्तात कसा मिळू शकतो. ज्यावेळेस मी नाही का बाहेर पडायचो ना, त्यावेळेस मला बाहेर दिसायचं 250 दिरम, 300 दिरम बेड स्पेस 1 महिन्याचा. त्यावेळेस मला वाटायचं की काय यार, मी चूक केली का? इकडे साला 250 रुपयाला मिळतोय, 200ला मिळतो, 300ला मिळतोय. तो सोडून आता हा 250 200ला पण मिळतो. तो कुठे मिळतो माहिती आहे? त्याला 3 बेड असतात, म्हणजे नाही का, खालचा त्याच्यावरती आणि त्याच्यावरती. मग जो 3 नंबरला असेल ना, त्याला मिळायचा 200-250 रुपयाला. आणि त्यावेळेस माझा मित्र बोलला होता की एक काम कर, तू येतोस का, जॉईन होतोस का मला? मी म्हटलं की नाही बाबा, हे तिसऱ्यावरती विचार करा ना, आपण चला तिसऱ्यावरती झोपलोय. आणि आपल्याला सवय काय असते, आपण म्हणजे एकदम नॉर्मल झोपत नाही. कारण आपण काय असतं, आपण आलोय गावच्या ठिकाणून आणि आपल्याला गावाला म्हणजे अनलिमिटेड जागा, तू किती पण तुला लोळायचे, अशातली गत असते. आता इव्हन मुंबईला जरी झालं, आपण मुंबईला राहतो, मुंबईला पण रूमा मोठ्या असतात, त्यामुळं नाही का आपण छोट्याशा जागेमध्ये ते आपल्याला कंट्रोल नाही करू शकत. कारण कधी आपण इकडे फिरतो, कधी तिकडे फिरतो, त्याच्यामध्ये आपण फिरलो खाली पडलो, तिसऱ्यावरतून खाली पडलो, संपला की हातपाय मोडायचा. इकडे आपण आलोय पैसा कमवायला, हातपाय मोडून घेऊन मग काय फायदा? म्हणून म्हटलं नाही बाबा, मी 500 दिरम देईल, 500 देईल, मला काय फरक पडत नाही. मला आपल्याला नाही का आपल्याला चांगली झोप पाहिजे. तर मंडळी एवढंच व्हिडिओ सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.